नमस्कार. स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. सर्वांना प्रथम तर आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सकाळी सकाळी काही काम नव्हतं म्हणून आपण आलो होतो शेताकडे. थोडंसं मकाचं टोकन करायचं होतं. त्या कामाच्या गडबडीत राहूनच गेलं. त्यामुळे सकाळी सकाळी मकाचं टोकन केलं. मग आलो घरी. एकादशीचा उपवास वगैरे सोडला. मग जरा विशाल भाऊचा फोन आला. त्याचा खात आणायचा होता. त्यामुळे मग गेलो गाडी घेऊन. सुरुवात असताना तेलगाव पाटीला आपल्याला आपला मित्र भेटला. इस्माईल महताब. मग म्हणला भाऊ चहा पिऊन जा. भाऊ म्हणला मस्तपैकी चहा वगैरे सांगितला. चहा वगैरे घेतला. तिथं बबलू पण आला होता. महताब पण होता. मग थोड्या वेळ गप्पा वगैरे केल्या. आपल्याला पण थोडीशी घाई होती. त्यामुळे आपण निघालो पुढच्या प्रवासासाठी. मग म्हणलं गाडीत डिझेल टाकून घ्यावं. गाडी काय 4-5 दिवस झालं बसूनच होती. त्यामुळे म्हणलं आधी डिझेल टाकून घ्यावं. डिझेल वगैरे टाकलं आपल्या खाल्ल्या HP पंपामध्ये. शिरोताज बनला. आपल्याला शिरोताज बनवूनच खात भरायचा होता. मग म्हणलं चला आता खात भरायला जाऊ. मग काय 2-3 गोडाऊनला थोडा 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 खात होता. सर्व खात वगैरे भरला. मग निघालो पुढील गावाकडच्या दिशेने. मग म्हणलं भाऊ जरा येणार होता. आम्हाला जरा पोते टाकायचे राहील ते. मग म्हणलं भाऊ थोडा वेळ आराम करावं. म्हणजे गाडी भरली ना आपल्याला लगेच खाली करायला जायचं होतं. कारण वातावरण पण खूप ढगाळ झालं होतं. बघू शकता वातावरण कसं झालंय. रोज वातावरण होतंय हो, पण काय पाऊस काही येईना. त्यामुळं सध्या शेतकऱ्याचे लय हाल चालू आहे. त्यात आमचे पण खूप हाल चालू आहे. कारण कसं आहे पाऊस पडला म्हणजे सर्वजण समाधानी होतात. मग काय शिरूरचं समजा काम आटपून निघणारच होतो. तेवढ्यात बघू शकता बस स्टँडच्या पुढे हा खेळ चालू होता. कसं आहे एवढ्याशा वयामध्ये जे काठीवर दोरीवर चालते ना ती मुलगी, ते कसं आहे जास्तीची कला आहे. आणि विषय शेवटी पोटाचा आहे हो. एवढ्याशा वयामध्ये पण एवढं कष्ट करायला लागते. कुठंतरी कष्टाचीच बाब आहे. त्यामुळं कसं आहे जिम्मेदारी वय बघून नाही येत ना. त्यामुळं त्यांनीच कष्ट चालू होतं. त्यांचा खेळ बघायला का आपल्याला वेळ नव्हता. थोडा वेळ तिथं थांबलो. मग म्हणलं चला आता परतीच्या मार्गाला जावं लागतंय. कारण गावाकडे जाऊन आपल्याला गाडी पण खरेदी करायची होती. खरंच अप्रतिम खेळ करत होती. त्यानंतर आपण निघालो गावाकडे. गावाकडे जात असताना बघू शकता वातावरण तरी एक नंबर झालेलं आहे. पण काय पाऊसच येईना. त्यामुळे म्हणलं चला आता काय असं चालायचं. मग बघू शकता जवळपास 20 ते 30 पोते होते गाडीमध्ये. मग ते घेऊन जायचे होते आपल्याला विशाल भाऊच्या शेताकडे. गावात येऊन थांबलो. भाऊची जरा वाट बघत. कारण गेल्या गेल्या गाडी खाली करून जायचं होतं. ट्रॅक्टर मशीन समजा कामं नसल्यामुळे घरीच होते. मग बघू शकता हे गावाकडला आपला रस्ता आहे. शेताकडे जायचा. दमानं लावला फर्स्ट. मग म्हणलं चल बाई राणी आता कसं आहे तुझ्या मनावर हळूहळू हळू जावं लागते. आणि रस्ता पण खूप खराब आहे. शेताकडे रस्ते असतातच असे. गाडीत पण लोड होता. त्यामुळे म्हणलं चला हळूहळू निघावं पुढे. त्यानंतर जवळपास आपण शेतात पोहोचलो. गाडी वगैरे खाली केली आणि निघालो वापस. धन्यवाद.